मला परवाच्या शूट मध्ये पण जाणवलं की नमस्ते. थोडासा मी कॉन्शियस झालो. नमस्ते स्माइलिंगनी. स्माइलिंग. का कॉन्शियस झालो? कारण हे आपण ब्रॉड लेवलला व्हायरल होऊ शकतं. तर त्यामुळं थोडंसं जागरूक राहून सगळ्या गोष्टी, पण सोशल मीडिया जर वापरायचं असेल तर पूर्ण जागरूकतेने वापरायला पाहिजे. ओके. नाहीतर ते असं नाही व्हायला पाहिजे. कुठला तर घरातला रील्स टाकतायत, कसंही टाकतायत. दॅट्स नॉट द पर्पज, स्माइल पर्पज. दॅट स्माइल पर्पज शुड बी, एक वेळ आपल्याला काही नाही मिळालं तर चालेल, पण जे हे आपल्या सगळ्या लोकांनी करून ठेवलेलं आहे, त्याला कुठंतरी डाग नाही लागला पाहिजे. ओके. कारण सात्विकतेला डाग लावण्यासाठी 99% लोक तयार आहेत. एक जरी त्यात काहीतरी दिसलं तर पटकन म्हणतात, बघा हे तुमचं अध्यात्म, बघा हे तुमचं रिअलायझेशन. असं आहे. त्यामुळे खूप कॉन्शियसली, खूप जागरूक राहिलं पाहिजे. ओके. तर ग्रुप हँडल करायची जबाबदारी कोण घेणार? हे मी सांगितल्यानंतर मागे नाही पळायचं, पुढे यायचं. ओके. सो स्माइल वेनी, समजा एखादी पोस्ट पडलीच चुकून एखाद्या साधकाकडनं कुठली तरी, सो यू शुड स्माइल वेनी त्यांना कम्युनिकेट करून हा ग्रुपचा पर्पज काय आहे तो क्लिअर असला पाहिजे. ओके. दिस इज ऑल्सो मेडिटेशन, दिस इज ऑल्सो स्माइल गायडन्स. ओके. आज एक त्यामुळे मी छान आज रील हा बघितलं, म्हणजे एक ग्रुपवर आलेला व्हिडिओ. भगवंतानं मनुष्य तयार करताना सगळं दिलं त्याला, बुद्धी दिली, सौंदर्य दिलं, पैसे कमवायची हे दिली, पण त्यानं फक्त आपल्या पायामध्ये एकच गोष्ट ठेवली. मग लक्ष्मीनं म्हणजे विष्णूला विचारलं की तुम्ही अशी एक गोष्ट का तुमच्या पायात ठेवली जी मनुष्याला दिली नाही? तर ती आहे शांती. म्हणजे पूर्ण अच्छा, सरेंडर होऊन तो माझ्याशी येईल तेव्हाच त्याला ती मिळेल शांती. चरण स्पर्श म्हणू शकतो आपण. हा, चरणा त्याच्या चरणाशी येईल, बरोबर म्हणजे पूर्ण सरेंडर, तेव्हाच ती मनशांती त्याला मिळेल. आहे, अगदी बरोबर आहे. सरेंडरन्स फार महत्वाचा आहे, पण तो ब्लाइंड आणि इमोशनल सरेंडरन्स नको आहे. मी त्याच्या आता बाबतीत असणार खूप नाही, कारण क्लिअर आता लोक, तुम्ही परवाच आपलं बोलणं झालं की म्हणजे तर्काच्या दृष्टीने जागरूक झालेले आहेत लोक. आहेत, पण मनाला अजून पण कुठंतरी आहे त्या गोष्टी. सर, त्यामुळे ज्ञान आणि मग भक्ती, ज्ञान मार्गाला जर त्या ज्ञान, भक्ती आणि कर्म योग आणि राजयोग ह्याच्यामध्ये पहिलं काय असेल तर ज्ञान पाहिजे, रिअलायझेशन पाहिजे, है ना. ऍटलिस्ट इन्फॉर्मेशन पाहिजे, त्याच्या प्रोसेसमध्ये पाहिजे. म्हणजे हे चारही ऍट अ टाइम चालू असतात. ज्ञान पण चालू असतं, भक्ती पण चालू असते, कर्म पण चालू असतं, जोपर्यंत आहे तोपर्यंत. पण सुरुवात ही क्लिअर असायला पाहिजे. त्यामुळं छान. ओके. आज काय प्रश्न घ्यायचे? श्वेतांना काय प्रश्न आहेत विचारायचंय? सुनंदाताई, तुम्हाला विचारायचं असेल तर प्रश्न काही, म्हणजे आजाराबाबतीत विचारायचे असतील काही. ओके. असं काही नाही की. ओके. सर, हे घेतलं होतं की हा स्ट्रेस कम फ्रॉम लाईफ. हा तर त्यात स्पिरिच्युअल गुरूंबद्दल तुम्ही सांगितलं होतं की योग्य गुरु न मिळाल्याने स्ट्रेस येतो. हो हो हो. मग त्यासाठी मुद्रा आणि मंत्र कोणता तेवढं सांगा बरं. ओके. कोणती येईल बरं स्पिरिच्युअल साठी? स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन्स इथं. तर दिस इज न्यूट्रोचा न्यूटो. ओके. न्यूट्रोचा न्यूटो. नाही, त्यांनी हेटेरो धरलाय सर. हा, मी दाखवतो त्यांना. न्यूट्रोचा न्यूट्रो, मिडल फिंगर. मिळेल मिळेल मिळेल, हा हा, दिसायला ते थोडं. हा. आणि मंत्रा जो येणार तो ई आणि अम. ई अम. हा. ओके ओके सर. ओके. हीच मुद्रा बरं. ह्यासाठी सुद्धा आहे की असं वाटलं नाही आता सगळं सोडून निघून जावं, की मग हे बसून बघा बरं 10 मिनिटं सगळे विचार निघून जातील, चला आहे बरं आहे आपलं,
बरोबर ना सर, त्याच्यासाठी पण हीच मुद्रा येस. आहे. हो. येस. गुड. ओके. छान. आणि तो स्ट्रेस श्वेता, असतो सर. हा, तर बोलायचंय तुम्हाला. माझे आहे त्यांना हा. उन्हाळ्यात पण थंडी वाटते म्हणजे नेहमी सारखी आवाज आवाज ब्रेक होते मोठे. हा. वर्षभर त्यांना उन्हाळा राहो किंवा थंडीच वाजते त्यांना. उन्हाळ्यामध्ये वर्षभर थंडीच वाजते, कोल्डनेस एनर्जी आहे. ओके. ओके, बरं सांगा बरं, कोण सांगेल? यांना मुद्रा सांगायची आता, तुम्हीच सांगायचे एकमेकांना. एनर्जी शिकवलंय मी तुम्हाला. तुम्ही जर शिकव ह्या 28-29 दिवसाचे व्हिडिओ जर बघितले ना परत, तर प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. ओके, फक्त ते डिकोड करता आलं पाहिजे. विच मुद्रा विल हेल्प देम? कोल्डनेस एनर्जी. कुठे घेतले? कोल्डनेस आणि हॉटनेस एनर्जीचा इम्बॅलन्स. एनर्जी फिंगर कोणती? आठवत नाही. हेट्रो म्हणजे हॉट मिडल फिंगर. आणि मिडल होमो फिंगर. म्हणजे कोल्ड असेल. दिस इज द एनर्जी. हम्म. Okay. This is the darkness and brightness. This is the heat बघा and dryness. हॉट. नाही, heat and dryness. बरोबर ना? बघायला काय लागेल. दिले बघा बरं. इथे काय दिले? होमो इज द coldness होमो इज कोल्डनेस. and hotness. Okay, this mudra will help them. Okay. मंत्र कोणता देणार? ई आणि ओ. ई आणि ओ, आणि हे दोन्ही हाताची ही द्या. हे त्यांना कंटिन्युअस मुद्रा आणि मेडिटेशन करायला सांगा. बऱ्यापैकी त्यांचं रिलीज होऊन जाईल. या आताची कोणती ठीक आहे, तीच आहे, सेमच आहे. मिडल फिंगरचं होमो, न्यूट्रोचा होमो. इओ इओ ना. ओ, ई ओ. ओके. सर, हा, येस. तर मी डॉक्टरांना दाखवलं इथे, तर हा. त्यांचं म्हणणं असं आहे सर, हा. जठर आणि लहान आतड्याला सूज आहे. स्टूज आहे. जठर, अच्छा. त्याच्यामुळे आणि- ऍसिड वगैरे होते. मग बर. मला गोळ्या लिहून दिल्या 15 दिवसाच्या. तर ते बर. थोडा फरक पडला मला तो. हा. मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे? ओके. सोनोग्राफीचा एकदा मला रिपोर्ट पाठवा तुम्ही. सोनोग्राफी केली की स्कोपी केलेली आहे? इंडोस्कोपी आणि सोनोग्राफी, ब्लड. दोन्हीचे रिपोर्ट्स एकदा पाठवा, त्या पद्धतीने पण सांगतो, है ना. आणि स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनला ना, स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन. स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन कुठे ते सांगा मला सगळ्यांनी. इमोशन्स, हेटेरो इमोशन्स, हेटेरोचा न्यूट्रो स्टमक आहे. हेट्रोचा न्यूट्रोचा न्यूट्रो हेट्रोचा न्यूट्रो स्टमक आहे. न्यूट्रो आणि स्मॉल हा. हेट्रोचा होमोचा हेटेरो. हेट्रो. गुड. ओके. पहिल्यांदा काय करायचं? ही मुद्रा 1, 2, ओके, आणि तिथंच परत 3 ठेवायचं. दॅट इज द न्यूट्रो. ओके. आणि त्याच्यासोबत हे एका हाताला घ्या आणि डाव्या हाताला हेट्रोचा, होमोचा, हेट्रो. जात नाही सर. जात नाही ना? तर ठीक आहे, जेवढं इथं टच करायचं हे असं, आणि हे टच करून मग हेट्रो टिप टच घेतला तरी चालेल. टच करून हे खाली केलं तर चालणार असं? चालतं की, त्याला बेंड करून द्यायचं, सपोर्ट द्यायचा, लाईक दिस. पण ते मध्येच जातं कुठेतरी, ते कोपऱ्यात जात नाही. हळूहळू ते अच्छा, होईल. असं पण चालतं का? बरं, ओके.
म्हणजे थंबचं टिपच टच करायला पाहिजे असं नाही. नाही थंबचं असं नाही, ते जर साईड जरी टच झालं तरी सफिशियंट हेटेरो साइड थंबची टच झाली तर चालणार. चालतं. हो. ओके ओके. अच्छा. ही मुद्रा करायची आहे तुम्ही. आणि मंत्र कोणता येणार? आ, ई, ई, आ, ओ, आ. हे 3 शब्द, 6 शब्द. आ, ई, ई, आ, ओ, आ. आ, ई, ई, आ, ओ, आ. थँक्यू सर. Yes. हे रोज 2 वेळा करा. म्हणजे औषधं पण कमी लागतील, सारखी नाही खावी लागणार. ओके, हो. रिझॉल्व्ह होऊन जाईल. ओके. सर आपण स्मॉल इंटेस्टाईन बद्दल बोलतोय म्हणून आवाज येतोय ना? आहे. बरं. तर मी आज काहीतरी बघत होते, त्याच्यामध्ये होतं की इथल्या रिजन मध्ये जर acne येत असेल तर इट इज स्मॉल हा. इंटेस्टाईन प्रॉब्लेम. अच्छा. बेसिकली डायजेशन इश्यू, राईट? नाही, हा, नो, ऍब्झॉर्प्शन इश्यू. ऍब्सॉर्प्शन. तर मग जर मी स्मॉल इंटेस्टाईनचा पॉइंट पकडला तर हे इश्यूज रिझॉल्व्ह होतील, राईट? येस, येस, डेफिनेटली. ओके. या मुद्रेचा अर्थ काय? हम्म. या मुद्रेचा अर्थ सांगता? सो न्यूटोचा न्यूटो आणि होमोचा न्यूटो, आणि ती आडवी धरायची किंवा वर धरायची, ह्याचा अर्थ काय? एका हातात मी जपमाळा असेल हा आणि डाव्या हातामध्ये जर हे करायचंय तर त्या मुद्रेचा अर्थ काय आहे? म्हणजे मी दिली तुम्हाला काय दिली का? अच्छा, ओके. तर त्यावेळेला आपण नेमकं काय बोललो होतो त्यानुसार कदाचित मी दिला असेल त्यावेळेला. मी फक्त की जपमाळा करताना कुठली मुद्रा करू, डाव्या हात रिकामा असतो तर कुठली मुद्रा, साधी मुद्रा काही करता येईल? ओके, तर ओके, ते सांगायचंय तुम्हाला. बरं, ठीक आहे. सर मी युजली एनर्जी फिंगर पकडते आणि न्यूटो पकडते. म्हणजे एका हातात जपमाळ असेल तर आय थिंक तुम्ही एका लेक्चरमध्ये बोलला होता की वेन वी हॅव वॉन्ट टू कनेक्ट टू, मराठी शब्द नाही आठवत आहे मला, लाईक आता इथे डीटीज किंवा जे आहेत ते फॉर्म्ड चे आपण पूजा करतो. आय डोंट नो द वर्ड, मराठी आठवत नाहीये. तर त्याला तुम्ही एनर्जी फिंगर हा, त्याला म्हणतो हा आपण हा आत्मक. नाही, हा सगुणात्मक. सगुण आणि सगुणात्मक, सगुणात्मक. सगुणात्मक. सगुण म्हणजे वी आर बेसिकली कनेक्टिंग टू द एनर्जी, म्हणून तुम्ही मिडल फिंगर वापरायचं. म्हणून मी हा, हे पकडते नेहमी आणि एका हातात जप. ओके, गुड. आता हे ऍक्च्युली बोथ हँड मुद्रानुसार असं करा बरं, दिसतंय काय बघा. हे 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 एक ग्रुप. ओके, 4 म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नसेल तर सांगतो ते. दीज आर द हायेस्ट डायमेन्शन मुद्राज. ओके, फॉर द स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग. हे 4 फोर्सेस असे आम्ही घेतो. हा इथं ठेवा तोपर्यंत, हा इथं ठेवा. ओके, हे 4 फोर्सेस, हे ग्रुप घेतो असं. ओके, तर या 4 मध्ये लेफ्ट these 2 fingers represents the heteroforce. ओ, Heteroforce. बरं. These left 2 fingers represent the heteroforce. These 2 fingers represents the neutroforce. Neutroforce. Right hand मध्ये this finger, 2 fingers represents the neutroforce. Homo. Sorry, हम्म, homo. हम्म. And these 2 fingers represents the
न्यूटो फोर्स. ओके. हेटेरो, न्यूट्रो, हेट्रो. न्यूटो, हा. लेफ्टचं ओके. हेटेरो हा. आणि दिस इज न्यूट्रो. न्यूट्रो, होमो आणि न्यूटो. दिस इज होमो and this is सो न्यूटो. मग ह्याचा उपयोग काय करतो आपण? तर हे जे दिले ते हेट्रो म्हणजे माइंड किंवा वननेस स्टेट. When you are chanting, then you are in the bhakti marg, and there is a second stage smile meditation in Triyogen Smile Meditation book. That is the Bhakti Yoga. ते जे काय second stage, merging with the origin smile, merging with the higher consciousness. That's why this is the, आणि हे माइंड स्पिरिट वृत्ती. माइंड मध्ये आपण वृत्ती घेतले ना इथं, बरोबर. हो. ते इथं वृत्ती न घेता इथं घेतो. या स्पिरिच्युअल मुद्राज आहेत. त्या ज्या आहेत त्या बोथ हँड मुद्राज आर स्पिरिच्युअल मुद्राज. सो दॅट कॉन्शियसनेस इज. थँक्यू. हे थोडस कधी कधी मी त्या कॉन्स्टिट्यूशन नुसार, त्या हिस्ट्रीनुसार, त्या डायमेन्शन नुसार ते मल्टिपल वापरू. आणि म्हणजे आता सध्या 5.5 वर्षाचा आपला सिलेबस तयार आहे. ओ माय गॉड. MBBS करायला किती वर्ष लागतात? 5.5 वर्ष. BMS करायला 5.5 वर्ष. आणि तर आपला एक पूर्ण 5.5 वर्षाचा पूर्ण डिटेल कोर्स आहे, स्वयंपूर्ण चिकित्सेचा. आता आपण डॉक्टरांच्यासाठी 1 वर्षाचा ह्याचा कोर्स प्लॅन करतोय आणि तुम्ही डॉक्टरांना शिकवणार आहे. हे बघा, तुमच्यातले टीचर्स तयार करायचे आहेत, डॉक्टरांना शिकवायचंय तुम्हाला. कारण डॉक्टरांना कोण हिलिंग शिकवू शकतं? जो स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस आहे. तशी मी बऱ्याच डॉक्टरांची टीचर आहे. बायोलॉजी शिकवून माझे बरेच विद्यार्थी डॉक्टर झालेले. तर त्यांना आता स्पिरिच्युअल स्माइल हिलिंग सिस्टम शिकवायचे. डॉक्टरांच्यासाठी आपण 1 इयरचा एक डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनल साठी 1 इयरचा एक डिप्लोमा कोर्स वी आर प्लॅनिंग द स्माइल मेडिटेशन. बरेच प्रोजेक्ट आहेत. तुम्ही नाही जॉईन पण व्हायला हा 1 पाहिजे. इयर म्हणजे ऑनलाईन असेल ना? ऑनलाईन असेल काय कसं? ऑनलाईन अजून चालू आहे प्रोसेस त्याची. आणि त्याचं सर्टिफिकेशन आणि त्या पद्धतीनं सगळं त्यांना त्या पद्धतीने द्यायला लागेल. आता बरेच तुमचे डॉक्टर स्टुडंट होऊन गेलेले आहेत ना? आहेत बरेच जण आहेत. बरेच आहेत. आता ह्याला पण आहेत किंवा ऑफलाईनला पण आहेत. मी बऱ्याच वेळेला सांगतो, बरेच आहेत आता. तुमच्या बॅचला एक होत्या त्या, नाव काय त्यांचं, इंग्लंडहून आलेले त्या डॉक्टर होते ना? त्या डॉक्टर, त्या रेडिओलॉजिस्ट होत्या. त्यांचं नाव मी पण विसरले. संगीता नाव त्यांचं. सर, मला अजून विचारायचं आहे. तर आता हे खूप वेळ आपण नाही ठेवू शकत, 10 मिनिटं 15 मिनिटं. नंतर जेव्हा अवघडायला लागतो हात, तेव्हा मग आता माइंड आणि वृत्तीवर हे ठेवून मग जप केला चालू शकतो ना? मग एनर्जी सगळ्या नाड्या आहेत त्याच्यावर. करू शकतो. इव्हन तुम्ही इमोशन्सला पण टच करू शकता, सिक्वेन्सला पण टच करू शकता, ऑर्गन्सला पण टच करू शकता. त्या ऑर्गन्सला तुम्ही टच करत गेला की त्या ऑर्गन्स पर्यंत तो मंत्रा जप चालू राहतो. एका हाताने केला तरी चालू शकतो मग. एका हाताने केलं तरी चालेल तुम्हाला त्या पद्धतीनं. आणि तुम्ही जर ते चार्ट समोर ठेवून केलात तर होऊ शकतं. आणि हे लाईफ पार्टनरचं असतं आणि होमो फिंगर चाइल्डचं असतं ना सर? चाइल्ड. तर असं म्हणजे मग
हे हे कधी असं वाटलं तर दोन्ही हाताने हे असं धरून 1-2 मिनिटं बसलंय तर चालू शकतं असं फक्त. हो हो करायचंच आहे ते. पहिला तर रिलेशनच बॅलन्स करायचे आहेत सगळे. हा 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 ओके. कारण एक लक्षात ठेवा, प्रकृतीला बॅलन्स केल्याशिवाय आत्मा भेटूच शकत नाही. बॅलन्स करणं म्हणजे स्थिर करणं. आणि प्रकृती म्हणजे काय? आपलं एक्झिस्टन्स प्लस आजूबाजूचं एक्झिस्टन्स हे प्रकृतीमध्येच आहे. ते ह्याला मंत्र सगळे मंत्र कुठला आधी घ्यायचा म्हणजे होमो आणि न्यूटो आहे तर मग आणि ओ अम करायचं. आणि ओ. अम ओ. अम ओ. सर मी हे करत असताना अफर्मेशन्स केले तर चालतात? काय गरज नाहीये. ऑलरेडी ते तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. करू शकतो अफर्मेशन्स, पण परत कारण ऑलरेडी इंटेंट केलंय ना आपण. तर आपोआपच जातं. ओके. सर एक क्वेश्चन, लिव्हरचा इमोशन आपल्या चार्ट प्रमाणे सॅडनेस आहे, हो. पण कधी कधी आपण अँगर पण घेतो, तर हे कसं? अँगर इज ऍक्च्युली ते अँगर तिथं लिहा लिव्हर मेरिडियनचं इमोशन आहे. मी सांगतोय त्यावेळेला बऱ्याच वेळेला अँगर, पण लिव्हर मेरिडियनचं इमोशन अँगर आहे. लिव्हर आणि गॉल ब्लॅडर मेरिडियनचं, ऑर्गनचं नाहीये. ओके. किंवा विंड एनर्जीचं इमोशन अँगर आहे. जर विंड एक्सेसिव्ह असेल ती लोक अँग्री असतात बघा, हायपर असतात. विंड एनर्जी कुठे येते? वेर इज द विंड एनर्जी? शिकवलंय ना मी तुम्हाला. नाही sir. हो. शिकवली या आहे. बॅच मध्ये शिकवलंय मी. की हो शिकवले शिकवले. आपण म्हणजे पंचमहाभूत केलं ते त्याच्यावर नाही, एनर्जी डायमेन्शन्स. हेट्रो. विंड एनर्जी इज हेट्रो. अनाहत चक्रा. न्यूट्रोचा हेट्रो, अनाहत चक्र. अनाहत चक्रा. बापरे काही आठवत नाही हो सर. न्यूट्रो असेल, न्यूट्रो असेल. विंड अँड अं, ह्युमिडिटी. नाही, ह्या बॅचला नाही घेतलं मी, मला वाटतं. नाही नाही घेतले सर, घेतले तर या बॅच मध्ये घेतलंय. हो हो. घेतले. एनर्जी मध्ये बघा बरं सगळ्यांना. तर माझ्या इथे न्यूट्रोचा हेट्रो लिहिलाय. अनाहत चक्राचा हेट्रो असतो ना? हा, हेट्रो. हेट्रो आहे ना? हा बरोबर आहे. ड्रायनेस अँड हीट इज न्यूट्रो ना? ड्रायनेस अँड हीट इज न्यूट्रो. हा, बरोबर. बघा बरं सगळ्यांना हो. सापडलं का? हेटेरोचा होमो हे म्हणजे आपल्या ऑफलाईन क्लास मधले आहे माझे नोट. हा अनाहत नाही, चक्र, आता विंड. या बॅच मध्ये असं हा घेतलंय आपण. ही एनर्जी बॉडी घेतली ना आपण. हा त्यामध्ये आपण चक्रासाठी होमो घेतलंय बघा. हे होमो फिंगरवर चक्रास बघा बरं. हम्म. घेतलंय ना? हो. होमो फिंगर हेट्रो. वरती चक्रास घेतलंय. हा, कसं घेतलंय ते? तर होमो फिंगर वरती होमोचा हेट्रो, हा अनाहत चक्र. हे नाही, हे ब्राईटनेस आणि डार्कनेस. हम्म. बरोबर. ओके. देन विंड आणि ह्युमिडिटी. ओके. विंड आणि बघा घेतलंय, आठवतंय ह्या बॅच मध्ये का नाही घेतलं? मला आठवना म्हणून विचारतो. घेतलंय सर, घेतलंय. माझं आठवत नाहीये फक्त. घेतलंय सर. घेतलंय ना? छान. ओके. हम्म. पाठवू शकाल कोणीतरी पिक्चर त्याचं हे?
माझ्याकडे एक नाही, मला कुंडलिनी ग्रुपवर मिळत आहे. पाठवा. मला ग्रुपवर कुंडलिनी पाठवा. आहे, ते मणिपूर, स्वाधिष्ठान, मूलाधार, आज्ञा ते सगळे आहे केलेलं, पण त्याच्यानंतर डायरेक्ट ट्राय ओरिजिन ऑफ बॉडी. हे घेतलंय पा तुम्ही हा ओके. डेट सांगते. माझ्याकडे डायग्राम नाहीये, पण मी डायग्राम बनवते आणि मग पाठवते, कारण मलाही खूप वेळ लागतोय पाठवा. वाचायला. थँक्यू सो मच. प्लीज पाठवा. येस येस. 3 मार्चला घेतलंय. 3 मार्च. ओके गुड. मग तेव्हाचं ते- लेक्चर हे केलं पाहिजे. हा 3 मार्चचा व्हिडिओ हा. काढून बघता येईल. 3 मार्चला घेतले. म्हणून प्लीज. रेकॉर्डिंग करतो हे बरोबर आहे ना, चांगलं आहे ना. हो सर, पण मी आता ते विचार एवढे करत होतो की रेकॉर्डिंग आहेत. रेकॉर्डिंग नाही द्यायचा असा विचार होता माझा पहिल्यांदा. खूप खूप चांगलं. पण ते खूप रेकॉर्डिंग आहेत ना आता, आणि म्हणजे दिवसाला 2 किंवा 3, आधी माझं काही बघणं झालं नाहीये. मी जस्ट आता 9 का 10व्या व्हिडिओवर पोहोचलेली आहे. आता ते एवढे सगळे. हळूहळू होईल. ते लाईफ टाईम राहणार आहे तुम्हाला रेकॉर्डिंग, त्यामुळे चिंता नाहीये. ओके गुड. ओके सो अजून काही तुम्हाला थोडस एक सिक्वेन्स लिहा तिथं. हाऊ टू चूज द मुद्राज है ना. सगळ्यात पहिल्यांदा काही त्रास व्हायला लागला, सफरिंग व्हायला लागलं बघा, हा हे फार महत्वाचं आहे, प्रॅक्टिकल अप्रोच. तर कोणत्या रिलेशन बद्दल आता सध्या आपला चालू आहे विचार. दर्शना कशा आहात तुम्ही आज? दर्शना तर ठीक आहे. कशा आहात तुम्ही आज? ठीक आहे. ठीक आहे. आज आईला गेलेली बघायला विरारला, मगाशी हा. चालली आहे. कालच्या पेक्षा बेटर आहे आज? नाही, बेटर आहे. ओके. काल तुम्ही मुद्रा दिली त्याच्यानंतर मी झोपली हा आणि सकाळी उठली आणि म्हटलं आधी आईला भेटून येते. आईला Good. भेटून आली, मगाशी चालू घरी आम्ही, आणि आता छान. लेक्चर अटेंड करते. गुड. ओके बट यू आर फिलिंग बेटर है ना. ओके नक्की. तर मी सिंपल त्यांना सांगतो की काल आपला क्लास झाल्यानंतर त्यांना एक रिलेशन नुसार मुद्रा दिल्या है ना. सो मला सांगायचं काय आहे की चूज द फर्स्ट रिलेशन. तुमचं शारीरिक तक्रार असू दे, मानसिक मनाच्या लेवलला असू दे, काही असू दे, एवढं तर आपल्याला कळतं ना आज दिवसभरात किंवा ह्या 2 महिन्यात आता सध्या माझा रिलेशन इम्बॅलन्स कोणता आहे. चूज दॅट मुद्रा फॉर फर्स्ट. ओके कोणताही त्रास व्हायला लागला तर सोपं करून द्यायला लागलोय तुम्हाला मी, अगदी सोपं. कोणताही त्रास व्हायला लागला तर पहिला चूज काय करायचं. ओके तर सिंपल. आता मी त्यांना काल सांगतो, हा म्हणजे तुम्ही सांगणार दर्शना कोणती मुद्रा दिली ती सांगा बरं जराशी, थोडीशी सांगा, दाखवा बरं हातावरती. आणि हा. हे जे आहे ना चेस्टची, आणि दोन्ही हा. डाऊनला. हा. तर व्हिडिओ simple नीट दिसत नाहीये. नीट हा मी दिसत नाही व्हिडिओ. हा दाखवतो. ओके त्यांची हेट्रो फिंगर टच केली होती. ओके वडिलांचं त्यांचं थोडस हे झाल्यामुळं वडिलांचं राईट हँडचं इंडेक्स फिंगर आणि त्याचं इथं टच केलं होतं. करस्पॉन्डन्स सिस्टम ऑफ द चेस्ट. मी फार डोकं नाही लावलं त्या गोष्टीमध्ये, फार जात नाही आपण. मी कधीच फार खोलवर जायचं नाही अशा कंडिशन मध्ये. कुणाला जास्त विचारायचे नाही, फक्त 2-3 क्वेश्चन विचारायचे आणि त्यांना पटकन देऊन टाकायचं. किंवा आपल्या बाबतीत पण फादर रिलेशनशिप आणि चेस्ट करस्पॉन्डन्स. चेस्ट आहे ना, लंग्स, त्यांना त्रास लंग्सला होतो, हे सोप्या मुद्रा. ओके आणि डाव्या हाताला थोडस त्यांची हिस्ट्री मला माहित असल्यामुळे मी इन्फेक्शन आणि ह्याच्यानुसार ते दिलं होतं. पण ही एक जरी मुद्रा टच केली असती तरी त्यांना चांगला रिझल्ट मिळाला असता. तर सिंपल मला सांगायचं आहे काय की रिलेशन्स वर फोकस करा. ओके कुणाला जास्त माहिती आहे रिलेशन्स बद्दल? तुम्हालाच माहिती आहे. ओके आज मी एका आपल्या साधकांना दिलं होतं
करिअर बद्दल, तर त्यांना 20 वर्षापूर्वी नाही, 10 काय 15 वर्षापूर्वी त्यांनी एका कलिग्सला काहीतरी बोलले होते आणि त्यांचे कॉन्फ्लिक्ट झाले होते. ते आता आजच्या मेडिटेशन मध्ये त्यांना रिअलाइज झालं की अरे हे माझं तो ब्लॉक आहे. तो ब्लॉक बॅलन्स केला ब्लड प्रेशरसाठी. आता फिलिंग तिथं बघा, हेट्रेड फिलिंग अँड डिसडेन फिलिंग. हेट्रेड इज कनेक्टेड विथ द किडनी, किडनी इज कनेक्टेड विथ द ब्लड प्रेशर. हे असं कनेक्टेड आहे. त्यामुळे तुम्ही रिलेशन्सवर जेवढं तुम्ही मुद्राज आणि मेडिटेशन्स कराल तेवढं तुमचं रिलीज होणं सोपं आहे. ओके, पहिल्यांदा काय चूज करायचं? रिलेशन्स. ओके, दॅट आर द कॉजेस ऑफ युअर डिसीजेस, सफरिंग. त्याच्यानंतर घ्यायचं लाईफ लेअर. लाईफ लेअर म्हणजे आपण घेतलंय बघा, कॉजेस ऑफ द सफरिंग कोणते कोणते? इन्फेक्शन घेतलंय ना. इन्फेक्शन म्हणजे एन्व्हायरमेंटल चेंजेस, नॅचरल एन्व्हायरमेंटल चेंजेस, इन्फेक्शन. त्यानंतर स्ट्रेस, त्यानंतर फूड, ड्रग्स, आणि त्यानंतर पोस्चर्स. ओके, सिंपल. जे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी नॅचरली कशामुळे आहे? कॉमन आहे, पोस्चर्स. पोस्चरसाठी कोणती फिंगर आहे? न्यूट्रो फिंगर. हे सेकंड लेवलला घ्यायचं. पहिल्या लेवलला रिलेशन्स, सेकंड लेवलला हे कॉजेस घ्यायचे, आणि थर्ड लेवलला मग इफेक्ट घ्यायचा. थर्ड लेवलला मग इफेक्ट. मग कुठल्या बॉडी पार्ट मध्ये आहे, कुठल्या माइंड मध्ये, इमोशन मध्ये आहे, कुठं काय झालंय त्यानुसार. लक्षात आलं? पहिल्यांदा काय? रिलेशन्स. दुसऱ्यांदा कॉजेस ऑफ हे सफरिंग. तीन क्वेश्चन तुम्ही सरळ सरळ स्वतःला विचारायचे. इफेक्ट तर कळतो आपल्याला. आता डोकं दुखा लागलंय म्हणजे इफेक्ट कुठं आलेला आहे? डोक्यावर, हेडेक साठी आलेला आहे. त्याची एक मुद्रा तयार आहे आपल्याकडे. हेडेक साठी कोणती मुद्रा बॉडीमध्ये? हेडेक इज वेअर? होमोचा न्यूट्रो. होमोचा न्यूट्रो. हेडेक, हेड साठी. बरोबर ना? हे तर इफेक्ट झाला. आता कॉज दोन घ्यायचे आहेत. पहिला कॉज काय? त्यामध्ये काही इन्फेक्शन झालंय का, किंवा स्ट्रेससाठी मग रिलेशन मध्ये जायचं. इन्फेक्शन कोणतं आहे का, किंवा खाण्यात काय बदल झालाय काय विचारतात ना डॉक्टर. हेच विचारतात की काय आज वेगळं काय खाल्लंय काय, हे केलंय का. तेच कॉजेस आहेत. आता फूड, समजा काहीतरी आउटर फूड खाल्ल्यापासून टिपिकल तुम्हाला पेन चालू झालं, हेडेक. ओके, आता तुम्ही उन्हात दिवसभर फिरलाय आणि ताक पिला थंडगार, आणि त्यानंतर हेडेक चालू झालं. हे कॉमन होतं बऱ्याच जणांना. आता इथं काय येणार? बरेच गोष्टी घेऊ शकता तुम्ही, पण सिंपल काय? फूड. फूड इज द होमो आणि दिस इज द होमोचा न्यूट्रो. आता याच्यात असं विचारू शकता स्वतःला की कशासाठी फिरत होता दिवसभर? मग तुम्ही काय म्हणणार? काहीतरी कारण असणारच आहे ना, कुणासाठी तरी फिरत असणारच आहे की. हे असं विचारायला पाहिजे. सकाळी डोक्यात फिरत होते. बरोबर आहे ना, कशासाठी फिरत होता विचारायचं. ते म्हणतात काय नाही, घरात सकाळी वाद झाला, कुणाबरोबर वाद झाला ते रिलेशन घ्यायचं. वाद म्हणजे मतभेद झाले आणि त्यामुळे जरा रागातच होतो, त्यामुळे आज दिवसभर जेवलो नाही आणि फक्त आता भूक तर थांबेना म्हणून ताक पिलो. ही स्टोरी असते, हिस्ट्री असते. तर तेवढंच पकडायचं. कुणाबरोबर वाद झाला होता त्याची फिंगर टच करायची. हे तुम्ही विदिन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंद त्याचं हेडेक थांबतं, जर तुम्ही रिलेशन लेवलला हे केला तर. अगदी क्रोनिक डिसिजेस मधलं पेन सुद्धा थांबतं. लक्षात, पेन म्हणा किंवा दुखणं. तर रिलेशन्सला तुम्ही महत्व द्या, रिलेशन्सवर फोकस करा. किंवा दिवसभर इतकं कामात होतो की वेळच मिळाला नाही जेवायला. ओके, काम का करत होता? इकॉनॉमिकल स्ट्रेस. असं पण होऊ शकतं. मग फॅमिली फायनान्स येईल, पर्सनल फायनान्स. हे थोडंसं तुम्हाला
ते जे चार्ट आहेत किंवा ते जे व्हिडिओज आहेत ना त्याच्या बाहेर काहीच नाही. त्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. ओके. तर सर विचारायचं होतं इथे, हा जावयांशी उत्कृष्ट रिलेशन ठेवण्यासाठीच्या मुद्रा सांगा. जावयांच्या बरोबर उत्कृष्ट रिलेशन. ओके, गुड गुड क्वेश्चन. ओके. चिल्ड्रन्स कुठे येतात? चिल्ड्रन्स होमो कुठे फिंगर येतात सांगा बरं. होमो फिंगर होमो. तुम्ही सगळे राईट हँडेड आहे म्हटल्यानंतर लेफ्ट हँड मध्ये होमो. ओके. हम्म. लेफ्ट हँड मध्ये होमो. हा लेफ्ट हँड मध्ये होमो. रिंग फिंगर टच करा. तुम्ही हेट्रो पकडलाय. रिंग फिंगर. हा रे, सॉरी. ओके. आता दिस इज चिल्ड्रन्स रिलेशनशिप. आता असं जायचं, हजबंड वाईफ साठी कोणता फिंगर येत, कोणता जॉईंट येतो? हजबंड वाईफ साठी कोणतं येतं? न्यूटन. ओके. न्यूटो आता चिल्ड्रन्सचा ओके, डॉटरचे हजबंड कुठे घेणार? डॉटरचे हजबंड होमोचा हेटेरो म्हणजे होमोचा हेटेरो. हा हजबंड साठी काय येतं? न्यूटो फोर्स येतो का काय येतो? न्यूटो. हा मग डॉटरचे हजबंड कुठे घेणार? डॉटर्स हजबंड इज ओ होमो न्यूटो. ओ ओ ओके. डॉटर्स हजबंड किंवा सन इन लॉ. ओके. डॉटर इन लॉ कुठे येणार? इथंच येणार. सन इन लॉ, डॉटर इन लॉ इथंच येणार. चिल्ड्रन्स हजबंड पार्टनर. partner. Children's partner is this. And special, this is the couple relationship mudra also. Okay. I use beautifully sometimes couple relationship. ज्यांचं कपल्स इम्बॅलन्स्ड आहेत, रिलेशन्स इम्बॅलन्स्ड आहेत, त्यांना ही मुद्रा देतो मी. आणि उजव्या हातावर पण येतं का मग? उजव्या हाताला माइंड घ्यायचा. आपण सेल्फ. हम्म. ओके. सेल्फ म्हणजे काय म्हणतात तुम्ही? स्वतः. नाही. मला त्रास होतोय म्हणून. ओके. किंवा माइंड पण घेऊ शकता. इट्स अ माइंड ना. रिलेशन्स माइंड लेवललाच बिघडतात. ओके. त्यालाही काही मंत्र असतो का? हा मंत्र कोणता? ओ अम. ओ अम. आणि हा मंत्र आणि कोणता? आ हा. फक्त फक्त पण एक आ. लक्षात ठेवा बरं का, तुमच्याकडनं जर काही चुका घडल्या असतील तर तुम्ही त्यांच्यापाशी जाऊन माफी पण मागाल ह्या मुद्रा केल्यानंतर. आमचं चुकलंय म्हणून. बरोबर आहे ना? तर रिलेशन सुधरेल ते. बरोबर आहे की नाही सांगा? जर खरंच आपलं काही चूक असेल तर आपण जाऊ, आणि त्यांचं चूक असेल तर ते स्वतःहून येतील. नाही, आजकाल म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतंय सर. म्हणजे मुलीला लग्नामध्ये तुझं जमतंय का नाही बघ, नाही तर परत ये, हे आधीच कसं काय सांगतात, मला आया समजत नाही. अरे तुला जमवून घ्यायला लागेल, थोडं वेगळे तू घरात जातीयस. म्हणजे काही ठिकाणी मुलीच्या आईचा इंटरफिरन्स होतो. ही फॅक्ट आहे. होतो बऱ्याच ठिकाणी. पण बऱ्याच वेळेला त्याची बरीच कारणं आहेत. त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. म्हणून आपण स्माईल व्हिजिट्स पण चालू केलेले आहेत. फॅमिली व्हिजिट्स. ओके. देर इज अ वन प्रोजेक्ट ऑल्सो. तुम्ही लवकर तयार व्हा. मी कुठं फिरणार. आपल्याला सगळं हे प्लॅन करायचे सगळे. तर मी रेडी आहे. मला टार्गेटेड एक हे द्या, काम द्या. म्हणजे मला अशी सवय आहे माझ्या माइंडला ना हे टार्गेट दिले की बरोबर मी करते ते. आपल्याला बुक्स लिहायचे. बुक्स तुमच्यावर मी मागे सांगितले. बुक्स लिहायचे. नाही, मग म्हणून म्हटलं की एक मला टार्गेट ठरवून माझ्यावर जबाबदारी द्या.
नक्की. मग माझं तुम्ही डोकं बरोबर चालतं. प्रेरणा अजून आपल्या स्माइल वर्क मध्ये हे टाका, एक प्रेरणा मेसेज टाका. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना स्माइल वर्क ग्रुपमध्ये जॉईन व्हायला, ऑफलाईन आणि ऑनलाईन, ओके. ज्यांनी शिबिर अटेंड केले. काही क्रायटेरिया आहे का आपला? काही नाही क्रायटेरिया, एकदा फक्त त्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्हीपैकी एक अटेंड केलेला असला पाहिजे. हा, काही चालेल. अटेंड करून काही कळतच नाही, सगळं कन्फ्युजन आहे. नाही मॅडम, मी हा तिसऱ्यांदा ऑनलाईन केलाय, तेव्हा मला आता बरंचसं क्लिअर झालं. म्हणजे वेळ लागू शकतो तेवढं. ऍब्सोल्युटली. आणि पण हे शिकणं आपल्या स्वतःला आनंददायी आहे, त्यामुळे आपण ठरवलं की होणार मॅडम. ओके. फॅमिली लाईफ आणि एक नियम आहे, लक्षात घ्या. स्वतःला हील करत असतानाच जर आपण इतरांनाही हिलिंग करायला लागलो तर आपलं हिलिंग लवकर होतं. ओके, दॅट इज द प्रोसेस. त्यामुळे मी एनकरेज करतो सगळ्यांना, तुम्हाला नाही काही समजलं तर कोणती मुद्रा वापरायची, काहीच नाही समजत आहे आता. न्यूटो ना, न्यूटोच ना, न्यूटो लावायची, झिरो वर्ल्ड, सरेंडर टू झिरो वर्ल्ड. तू बघ बाबा काय करायचं. मी पण कधी कधी लावतो. आपल्या बुद्धीच्या पलीकडे असतील तर काय करणार आहे आपण. दे डू देअर वर्क. ओके, सो न्यूटो इज इम्पॉर्टंट. कॉमन मुद्रा तर देऊ शकता तुम्ही अगदी एखाद्याला, न्यूटो आणि हेट्रो. काहीच नाही समजलं, सोल आणि माइंड, बस, सिंपल आहे. तर मी आज माझ्या कलिगला मुद्रा दिली. म्हणजे मैत्रीण आहे माझी, तिचं मानेच्या खाली म्हणजे अप्पर बॅक थोडस दुखत होतं. तर आय थिंक मी तिला चेस्ट इज हेट्रो आणि चेस्टचा बॅक साइड म्हणून न्यूटो, तो हेट्रोचा न्यूटो, आणि दुसऱ्या हातामध्ये न्यूटो दिली. म्हणजे बॉडी करस्पॉन्डन्स वरनं दिलं का? नाही, सेंट्रल बॉडी डिव्हिजन वरनं दिलं, कारण सेंट्रल बॉडी सेंट्रल बॉडी डिव्हिजन डिव्हिजन. मध्ये हा ओके ओके. अप्पर पार्ट इज हेट्रो, पण आपला बॅक मागे, सो न्यूटो. न्यूटो, गुड. आणि दुसऱ्या हातात न्यूटो. तो ऍक्च्युली उलट, कशी मारत उलट असं उजव्या हातात असतं. तर संध्याकाळपर्यंत हौशी. म्हणाली मला बरं वाटतंय. मी खूप थोडा वेळ केली मुद्रा, आणि मग खूप कमी केली, पण मला बरं वाटतंय. आय डोंट नो, मुद्रामुळेच झालं असं म्हणाली ती. होतच ते, त्यात काही डाऊटच नाही. हा, कारण ती सकाळी कॉम्बिफ्लेम खाऊन आली होती, बट स्टील शी वॉज कंप्लेनिंग की पेन मध्ये आहे म्हणून. नंतर मी बरोबर. सहज तिला म्हणलं बघ असं करून बघ. मी घेतो तसं एक 10 मिनिटं घ्यायचं मेडिटेशन. डोळे बंद करा, श्वासाकडे लक्ष द्या, स्माइल ऍक्टिव्हेट करा. ओके, मी तुम्हाला तर मला रेकॉर्डेड एक माझे गोष्ट देऊ जाणवली शकतो, की तुम्हाला हो रेकॉर्डेड हो देऊ शकतो, पण मला द्यायचं नाहीये ते. तुम्ही कधी घेणार? नाही तर मग तेच सगळं चालू राहील, जसं बाकीच्यांचे सगळे चालू आहेत. म्हणजे अगदी ह्याच्यापासून त्यांचे तेच रेकॉर्डिंग चालू आहेत. नाही, सेल्फ डेव्हलपमेंट वाला, यू शुड टेक द मेडिटेशन. आणि दुसऱ्याचं मेडिटेशन घ्यायला लागला की तुमचं मेडिटेशन आपोआपच होतं. ही प्रोसेस आहे. त्यामुळे टीचर्स आपल्याला पाहिजेत आता, स्माइल टीचर्स. ओके. सगळ्यांची थोडी ओळख आणि अनुभव घ्या ना सर. हा, घेऊया. ओके, सुनंदा. माझं सर आई गेल्यामुळे 9 तारखेपासून म्हणजे 10 दिवस मला क्लास नाही करता आला. हा, तर काय करता येईल? नेक्स्ट बॅच मध्ये बसा की, थोडं थोडं, किंवा ते रेकॉर्डिंग बघा त्या पद्धतीने. रेकॉर्डिंग बघून, आणि काही शंका असेल तर मग विचारू शकताय. चालेल. थँक्यू. येस. ओके, कुणापासून सुरुवात करायचंय? तुमच्यापासूनच सुरू करूया. माधवी, तुम्हाला थोडस बोलायचंय किंवा अजून एक क्लास घ्यायचा आहे आपल्याला? तसा एक क्लास घ्यायचा आहे.
5-1.5 तास, पण आज घेऊया थोडासा वेळ आहे. तर 23 तुमच्यापासूनच सुरुवात करा. आम्ही ट्रॅव्हल मध्ये असणार. हो, ते नाही 24ला घेऊ आपण. हम्म. 24ला घेऊ. ठीक आहे, माधवीजी तुमच्यापासूनच सुरू करा. तुम्हाला काय वाटलं? नमस्कार. स्माइल इव्हिनिंग. दिसतायत तुम्हाला सगळे? माधवी दिसतायत ना? हो हो दिसतायत. आता मी नसेल दिसत तुम्हाला. ओके. आता मी एक निवृत्त ज्युनियर कॉलेज बायोलॉजी टीचर आहे. मला निवृत्त होऊन आता 2 वर्ष होते. आणि म्हणजे मुलगी, जावई, नातू, मुलगा, सून, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. पण मला आता रिटायरमेंट नंतर काहीतरी स्पिरिच्युअल आपण कशाशी तरी कनेक्ट व्हावं अशी खूप तीव्र इच्छा होती. आणि ह्याचे बीज माझ्या वडिलांपासून माझ्या मनात होतं, कारण त्यांचा तत्वज्ञानाचा खूप अभ्यास होता. आणि बुद्ध तत्वज्ञानाचा विशेषतः अभ्यास जास्त होता त्यांचा. आणि ते बोलताना मी ऐकलेलं होतं. माझे वडील फार लवकर गेले, म्हणजे मी म्हणजे जाऊन आता त्यांना 25-26 वर्ष झाली. तर तेव्हा मी काही त्यांची पुस्तकं वाचली नव्हती. पण सरांशी मी कनेक्ट झाले ते माझ्या मिस्टरांसाठी कनेक्ट झाले. माझ्या मिस्टरांना हिअरिंग लॉस झाल्यानंतर माझ्या दिराकडूनच हे सरांचं नाव कळलं. आणि त्यांच्या त्यांचं 1 दिवसाचं शिबिर मी जेव्हा अटेंड केलं तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं. पण एवढं कळलं होतं की ह्या तत्वज्ञानाला आपण जोडलो गेलो तर आपल्याला किंवा आपल्या मनात जे आहे ते हेच तत्वज्ञान आहे. त्याच्यानंतर मी हे आता जो 3रा ऑनलाईन क्लास करते. 3 दिवसाचं एक शिबिर वाडीला करून आले. आणि आता मला थोडासा कॉन्फिडन्स वाटतोय की मी लोकांना सांगू शकते की मी नक्की काय शिकतेय. आणि आता माझ्याकडे नोट्स भरपूर आहेत. पण सरांनी अजून माझ्याकडनं त्याच्यातनं काम करून घ्यावं, म्हणजे माझा अजून चांगला अभ्यास होईल. अ, खूप सध्या मला बदल वाटतोय की आपला स्वतःचाच एक स्वतःशी झगडा चालू असतो. तो खूप शांत झालाय झगडा. आणि उगाच कधीतरी मध्येच हसावं, नाचावं असं, म्हणजे मनातल्या मनात. काल ऍक्च्युली रात्री मला झोप लागत नव्हती, पण मला बिलकुल त्रास होत नव्हता. उगाचच मला खूप छानच वाटत होतं. म्हणजे आपल्याला झोप नाही लागत आहे तरी पण आपण खूप शांत समाधानी आहोत असं वाटत होतं. हेच याचं यश आहे असं वाटतं मला. धन्यवाद सर. गुड. दॅट इज द स्माइल ताईची स्टेट. जे आतून वाटतं, स्माइल डान्स करावा. ओके, दॅट इज द स्माइल डान्स. देन डू द ताईची. शिकवलंय तुम्हाला. हा, रात्री करा, दिवसा, ज्या वेळेला असं वाटतं नाही झोप लागत आहे, डू द ताईची. माझ्यासोबत एक मला दिवस त्रास काय होत नव्हता. झोप लागत नाही म्हणून त्रास काय होतच नव्हता. पण जस्ट एन्जॉय दॅट थिंग. जस्ट एन्जॉय. है ना, दॅट इज द ताईची मुवमेंट. दॅट इज द इंटरनल ताईची. ताईची मीन्स परफेक्शन. परफेक्शनला ज्यावेळेला आपण टच करत असतो त्यावेळेला ते आपोआप रिफ्लेक्ट होतं. ओके. स्माइल डान्स. गुड. ओके. देन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगा काय वाटलं. प्रेरणा. ओके. शुड स्पीक. ओके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा गिरमे. मी बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता, पण कुठेतरी वाटत होतं की फारसं काही करत नाहीये मी. सकाळ संध्याकाळ फक्त पूजा करतेय, बाकी काही होत नाहीये. आणि 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला जॉबमध्ये. सरांशी मी मागच्या वर्षी जानेवारीमध्ये भेटले. आणि टू बी ऑनेस्ट, मी सरांना भेटायला तयार नव्हते. मी नाही जाणार आहे असं मी ठरवलेलं होतं. आणि आय थिंक हे बरेच सरांना पण बरेच माहिती जण नाहीये. असेच भेटलेले आहेत मला. बरेच जण असेच आहेत. म्हणजे देर वॉज नो रिझन की मी असं काम बोलले, पण आय डिडंट वॉन्ट टू. नाही आहे. हो. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं आश्रम मध्ये तुम्ही भेटा, तेव्हा मी घरी गेले, ओपन माइंडने गेले. आणि त्या 7 दिवस मला हेडेकचा खूप प्रॉब्लेम आहे, मायग्रेनचा. त्या 7 दिवसामध्ये एंड पर्यंत मी पूर्ण माझं मायग्रेन बंद झालं होतं. आणि
जी मी सिरियसली आश्रममध्ये गेले होते, बाय द एंड ऑफ 7 days आय कुड फील अ डिफरन्स इन मायसेल्फ. म्हणजे मी अ, एकटीच हसत होते किंवा हसत एज इन नॉट हसत, लाईक स्माइल. आय वॉज फीलिंग हॅपी, आय वॉज फीलिंग लाईक डान्सिंग, जे माधवी मॅडमनी पण सांगितलं. आणि मग त्यातनं मला कळलं की ओके, दिस इज काइंड ऑफ वर्किंग फॉर मी, कारण माझ्या बाकीच्या हॅबिट्स खूप चांगल्या आहेत, खाणं पिणं सगळं. सो तिथून तिथून माझा प्रवास सुरू झाला आय थिंक. आणि देर वॉज अ रिझन मी त्यावेळेला सरांशी भेटले, कारण त्यानंतर त्या वर्षी माझ्या आयुष्यात खूप मोठी वादळं येऊन गेली मागच्या वर्षी. आणि मी एवढंच म्हणेन, शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणून, डिटेल्स नाही सांगणार. आय थिंक सरांना भेटले म्हणून आज मी इथे बसलेली आहे आणि सेन माणसासारखी बोलतीये. याच्यापेक्षा वेगळं मी काहीच नाही सांगणार, कारण मी ज्या परिस्थितीत होते मागच्या वर्षी, तिथून पुढे इथपर्यंत येण्याची जर्नी आय थिंक मी सरांशी कनेक्ट झाले म्हणून पॉसिबल झाली. आय थिंक एवढं मी सरांना पण कधी पर्सनली पण नाही सांगितलं. सो थँक्यू सर. आय थिंक देर वॉज अ रिझन की आपली भेट का झाली, टू ऍक्च्युली मूव्ह मी टुवर्ड्स द स्पिरिच्युअलिटी, और जी मला हवी होती. आणि मी जिथून माझा प्रवास ऍक्च्युली सुरू झाला, जिथून माझे मेडिटेशन ऍक्च्युली सुरू झाले. तो मी अजून परफेक्ट नाहीये. आय एम स्टील अ वर्क इन प्रोग्रेस. मी पुन्हा पुन्हा मागे जाते, पडते, परत ते चालू आहे. पण आय एम शुअर आय विल रीच समवेअर. आणि आय बी मोर परफेक्ट एव्हरी डे, असं असं मला वाटतं. गुड. You have started your journey in such a young age. You will be definitely successful very early. थँक्यू मॅम. आय एम नॉट दॅट यंग दो. ओके. स्माइल, परफेक्शन, इट्स अ जर्नी ना. ते सगळेच त्या परफेक्शनच्या मार्गावर आहात. कोण पुढं आहे, कोण मध्ये आहे, कोण मागे आहेत, आणि अगदी सगळेच त्या दिशेने चालू आहेत. ओके. त्या परफेक्शनला ज्यावेळेला तुम्ही टच कराल, आणि तुम्ही टच करताय, प्रत्येक जण टच करताय, फक्त त्याचं कन्फर्मेशन आणि डिटर्मिनेशन ज्यावेळेला तुम्हाला येईल, त्यावेळेला मग तुमची ताईची, मी जी ताईची म्हणतो ना, स्माइल डान्स, तो आपोआप यायला चालू होईल. ओके. गुड. तर हे पुन्हा तुम्ही आता बोलला म्हणून प्रश्न विचारते. मी माझ्या वहीत पण तो प्रश्न लिहून ठेवला. द मोमेंट वी फील वी आर लिबरेटेड, किंवा आता आपण थोडंसं ट्रॅकवर आलो आहोत, पुन्हा मागे पडतो. म्हणजे माझ्या बाबतीत तर होतच आहे, आणि मी प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला सांगतो. तर हे होणं कधी बंद होतं, आणि हे असं का होतं? और इज इट जस्ट टेलिंग अस की अजून काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे आपल्यामध्ये? म्हणजे त्याला मागे जातो, थोडंसं, परत पुढे येतो, मागे जातो, परत पुढे येतो. इट्स अ गुड क्वेश्चन. त्याचं कारण आहे की माया. माया म्हणजे आउटर वर्ल्ड, जे आपल्याच मनानं तयार केलेलं आहे. आपल्याच मनानं तयार केलेलं आहे. माया अशी काही कन्सेप्ट कुठं नाहीये. प्रकृती हम्म. आणि आत्मा हे दोनच कन्सेप्ट आहे. आणि एका लेवलला गेल्यानंतर प्रकृतीही राहत नाही, आत्मस्थिती राहते. ओके. तर प्रकृतीलाच माया म्हणजे आउटर वर्ल्ड, हे मनानं तयार केलेले इल्युजन्स आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण जातो, त्यावेळेला मग कळतं, आणि ते खेचत असतं. ठीक आहे ना. म्हणून सतत, मगाशी जे मी सांगितलं, की सतत सावध राहणं, जागरूक राहणं आणि कॉन्शियस राहणं, हे महत्वाचं. आणि ज्यावेळेला तुम्ही या लेवलला कनेक्ट होताय, त्याला मग आपोआपच ती जीवनमुक्त अवस्था येते आणि होतं. म्हणजे आहात तुम्ही, फक्त हळूहळू ते प्रोग्रेस होत जाईल. ओके. तर याच विश्वासावरती चालू आहे. देयर विल बी समडे की पूर्ण हा, अवेअरनेस विश्वास असेल. पण आहे, आणि हे ट्रूथ आहे, सत्य आहे. त्याला ऑप्शन नाही, कारण ते मी स्वतः अनुभवलेलं आहे, अनुभवतोय, म्हणून मी सांगतोय तुम्हाला. दॅट इज द ट्रूथ. गुड. तर बाकीचे तुम्ही फक्त तुमचं हे पण सांगू शकता. आपले जुने एक साधक आहेत, ज्ञानेश्वरजी आहेत. व्हिडिओ ऑन चालू करा आणि तुम्ही सांगा. 2 मिनिटात संपवायचं सगळ्यांनी, बरं का. ज्ञानेश्वरजी. नमस्कार. मी ज्ञानेश्वर पाटील, वारजे, पुणे येथे राहतो. मी जून महिन्यामध्ये डॉक्टरांना प्रथम भेटलो. त्यावेळेला त्यांनी माझी संपूर्ण माहिती मला विचारली, लहानपणापासून तर त्यांना भेटेपर्यंतची.
त्यांनी मला काही स्माईल मंत्र सांगितले, स्माईल मुद्रा सांगितल्या, स्माईल क्रिया सांगितल्या, नंतर ताईची पण शिकवली. तिथे मी 15 दिवस होतो. त्यानंतर 3 दिवसाचा नरसोबाच्या वाडी इथे क्लास अटेंड केला, ऑफलाईन क्लास वर्कशॉप अटेंड केला. आणि परत इथं पुण्याला आल्यानंतर ऑनलाईन क्लास सुद्धा 21 दिवसाचा अटेंड केला. आणि मला एक जगण्याची वेगळी दिशा मिळाली आणि त्या दिशेने मी आता जायचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे माझी तयारी सुद्धा चालू आहे. सरांचं मार्गदर्शन पण चालू आहे. मी स्वतः योगासन वर्ग घेतो सकाळ संध्याकाळ आणि त्याचसोबत आता स्वयंपूर्ण चिकित्सा केंद्र सुरू करायचा आहे माझा विचार आहे गुढीपाडव्यापासून. त्याकरता सरांचं मार्गदर्शन मला लाभतं. आपले पहिले साधक आणि आपल्या करतायत ते सुरुवात स्वयंपूर्ण चिकित्साचं दुसरं केंद्र तयार होते. येस. कॉंग्रॅच्युलेशन्स टू कुठं करताय सर? प्लेस कुठे? ऑलरेडी तिथंच वारजेल. वारजे. त्यांचं आहे ऑलरेडी. मी घरी त्यांच्या व्हिजिट पण देऊन आलो एकदा. छान आहे कुटुंब त्यांचं आणि बऱ्याच गोष्टीतनं ते बाहेर पडतायत आता. चांगली गोष्ट. कारण की माझं जे काय मानसिक आजार जो काय मी फेस करतोय म्हणजे 85 सालापासून अजून सुद्धा मी गोळ्या घेत होतो, तर त्यातल्या आता गोळ्या बऱ्यापैकी माझ्या कमी झालेल्या आहेत. मानसिक शारीरिक व्याधी ज्या आहेत आता या मुद्रा, स्माईल मंत्र, स्माईल मुद्रा, स्माईल श्वासाची क्रिया आणि स्माईल ताईची हे जे काही मी दररोज करतो त्याच्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे आणि तेच मला इतरांना सुद्धा द्यायचं आहे. म्हणून मी स्वयंपूर्ण चिकित्सा केंद्र सुरू करतोय गुढीपाडव्यापासून. गुड. ओके. मी आपण आपल्या सगळ्या साधकांना तुमच्या इन्व्हिटेशन तयार करा. सगळ्या साधकांना आपण बोलूया आधी. ओके. हो जे चालेल. पुण्यात आहे ते. हो चालेल. आपण हो. धन्यवाद. शशिकांत सर, तुमचं मनोगत माझ्यासाठी महत्वाचं. तुम्हाला कसा वाटला क्लास? स्माइल इव्हनिंग. मी शशिकांत गायकवाड, सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे कार्यरत आहे. माझी आणि सरांची भेट ऑक्टोबर 2024 मध्ये जेव्हा मी उरुळी कांचनमध्ये क्लास अटेंड एक हिलिंगसाठी जेव्हा मी उरुळी कांचनमध्ये अटेंड केलं होतं फिजिकल ह्याच्यासाठी, त्यावेळेस सरांची माझी पहिल्यांदा भेट झाली. आणि सरांना भेटल्यानंतर प्रोफेसर पार्क जे-वू यांचं जे स्माइल मेडिटेशनची जी काही फिलॉसॉफी आहे त्याबद्दल सर्वप्रथम सरांकडून ऐकायला भेटलं आणि नंतर त्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. परंतु खरं सांगायचं तर मी सरांचा ऑनलाईन क्लास आता हा 3ऱ्या वेळेस मी अटेंड करतोय, परंतु मी रेग्युलरली करू शकलो नाही. त्यामुळे बऱ्याचशा मिसिंग लिंक्स आहेत अजून. त्यामुळे मी आता एक 3 दिवसाचं जे निवासी शिबिर आहे ते अटेंड करतोय. व्हिडिओज पण जसा जसा वेळ भेटेल तसं व्हिडिओज पण ऐकतोय. आणि सर ज्या डिसइंटरेस्टेड वेनं हे स्माइल वर्क पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतायत ते बघून एक इच्छा निर्माण झाली की आपणही कोणत्या ना कोणत्या प्रकारे या वर्कमध्ये एक पार्टिसिपंट व्हावं याचा आणि यामध्ये आपल्याला जे शक्य असेल ते कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी प्रयत्न करावेत. मला पर्सनली खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्याचे. म्हणजे जे मेंटल स्ट्रेस आहे तो कंट्रोल होण्यामध्ये वगैरे खूप फायदा होतोय. आणखी यामध्ये अभ्यास करून पुढे चांगल्या पद्धतीनं ज्ञानार्जन करण्याची इच्छा आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. येस. ओके. राजेश्रीजी, तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन आणि शॉर्ट मध्ये आणि तुम्हाला काय वाटलं क्लास? एक शॉर्ट मी काय नमस्कार. अनुभव विचारणार नाही, पण बऱ्यापैकी तुम्हाला जे वाटलं. नमस्कार. स्माइल इव्हनिंग. राजश्री टोपे माझं नाव आहे आणि खूप नवीन आहे मी ह्या सगळ्याच ह्याच्यासाठी. त्याच्यामुळे
पण शिकायची इच्छा आहे, इंटरेस्टिंग नक्कीच वाटतंय. मला खूप एक सिमिलर लिंक सर मी तुम्हाला पण बोलले नव्हते, की मी गेले एक 4 वर्ष त्रिकशास्त्र म्हणून विषय आहे तो शिकते आहे, ज्याच्यामध्ये काश्मीर शैविझम पण इन्क्लूड केलं जातं. आणि तो जर्नी हाच आहे, जीव, शिव आणि शक्ती आणि जीवाची जर्नी टुवर्ड्स शक्ती, जिकडे 36 तत्व येतात, परमशिव, शिव आणि तिथे. आणि हे पण ट्राय ओरिजिनच आहे. सो गुड. लुक फॉरवर्ड टू more and गुड. more amazing Yes. experiences and learning. Thank you so much. Yes. Thank you. Shweta. Smile evening. Yes. सरांना डिसेंबर महिन्यात भेटली आश्रम मध्ये. त्यांनी मला काही मुद्रा सांगितल्या, त्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे. मग त्यामध्ये पुष्कळ चेंजेस झालेले आहे. आता ऑफलाईन क्लास जॉईन करण्याची इच्छा होती, पण आम्ही आता नागपूरला जाणार आहे म्हणून करू शकत नाहीये. ओके. नेक्स्ट टाइम जॉईन करा. Good. ठीक आहे. छान. आता तुमचे मेडिसिन्स कमी झालेत बऱ्यापैकी? मेडिसिन्स डॉक्टरांनी कमी केलेत किंवा काय? आज सध्या करायची नाही मेडिसिन्स कमी. हा. तुम्ही करायचे सांगितलं आहेत. मला हा. करायचे आहे, पण अजून नाही हा. केलेले आहेत मी. बरं, ठीक आहे. पण यू आर फिलिंग बेटर है ना? स्माइल. यस. ओके, गुड. सुनंदा जी. नमस्कार. स्माइल हा. मिनिंग. हा. माझी बहीण सरोज जाधव, हो. हिच्याकडून हिला सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. तिचे 2 वर्षापूर्वी मिस्टरांचं निधन झालं, तर पण तिच्या जीवनात ती स्ट्रॉंगली उभी राहिली ते सरांच्या मार्गदर्शनामुळे. सरांचं तिने ऑफलाईन शिबिर अटेंड केलं होतं, त्यातून ती खूप काही हील झाली. आणि तिनेच माझ्या मोठ्या मुलीला पण मार्गदर्शन केलं की तुलाही काही मार्गदर्शन हवं असेल तर तू सरांचं मार्गदर्शन घेऊ शकते. पण तिनेही मार्गदर्शन घेतल्यावर तिलाही खूप फायदा झाला. मग तिनेच आम्हाला दोघांना सांगितलं, मी आणि विक्रम पाटील मिस्टर मिसेस आहोत, तर आम्हाला दोघांना सांगितलं की तुम्हाला हे सरांचं मार्गदर्शन घ्यायचंच आहे. पण मध्यंतरी माझं आईच्या जाण्यामुळे 10-15 दिवस गेले आहेत, पण मी पूर्ण त्याचा परत अभ्यास करणार आहे. आणि म्हणजे या मार्गदर्शनामध्ये मला सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडली, कारण जेव्हा मी क्लास अटेंड केला तर ते जे तुम्ही तत्व सांगितले, पंचतत्व, ते मला मार्गदर्शन खूप आवडलं आणि त्यांचा मी वापरही करत आहे. आताच माझी बहीण आणि मी भेटलो, आम्ही एका कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो, पण आम्ही कंटिन्युअसली हाताच्या मुद्राही करत होतो. तर त्याचा वापर आम्ही तिथे करत होतो आणि अनुभवही घेत होतो. तर म्हणजे जीवनात येणाऱ्या आव्हानं पेलताना सरांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं आहे आणि पुढेही जीवनात ते खूप कामास येणार आहे हे मला रिअलाइज झालं आहे. पण आता उरलेला अभ्यास मी पूर्ण करेल आणि मग पुढचं मार्गदर्शन नक्की घेईल. धन्यवाद. सुंदर. विक्रम सर. स्माइल इव्हिनिंग सर. सुनंदा पाटील माझी मिसेसच आहे. त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण स्वयंपूर्ण चिकित्सा या क्लासला मी जॉईन झालो सर. त्याच्यातनं मला म्हणजे जेव्हा मी क्लास जॉईन झालो त्यावेळेस मला ऍसिडिटीचा भयानक त्रास व्हायचा आणि पोटात माझं सतत दुखायचं दोघं बाजूला. बरोबर.
तर मग सरांना मी मेसेज टाकला की मला असं असं होतंय. सरांनी ताबडतोब मला त्या मुद्रा दिल्या आणि नंतर मग मुद्रा वगैरे मी रेग्युलर चालू केलं. तर मला त्याचा फायदा मिळाला. थँक्यू सर. आणि हा. आता जे सरांनी जे शिकवलं, मुद्रा दिल्यात, ते नियमितप्रमाणे करून आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी कशा येतील त्याकडे लक्ष केंद्रित करेल. मी माझा परिचय द्यायचा राहिला. मी विक्रम पाटील. मी आदिवासी विकासला होतो. 2021ला सेवानिवृत्त झालो. सर छान. थँक्यू. येस. छान. मस्त. Okay, smile evening, all of you. And अजून कोण राहिलं नाही ना? नाही. तर तुम्ही थोडं सांगू शकाल तुम्ही कसं इकडे, सॉरी म्हणजे मला खूप हे आहे क्युरिओसिटी की तुम्ही कसं वळाला तिकडे. ओके. खूप मोठी स्टोरी आहे, पण शॉर्ट मध्ये अगदी सांगेन मी तुम्हाला. शोध सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मला आता आठवतंय एक वाक्य की आमच्या इथे एक ब्रह्माकुमारीचं सेंटर आहे आणि तिथल्या दीदी मला म्हणजे आमच्याकडे यायच्या, बहीणजी वगैरे. तर त्या म्हणतात, तर मी त्यांच्या इथं गेलो की त्या इंट्रोड्यूस करून देताना इतरांना, तर हे आमचे डॉक्टर जे सतत काहीतरी नवीन शोधतात आणि आम्हाला आणून देतात. मग त्यांच्याकडे ते ओझोन थेरपी होती माझ्याकडे. म्हणजे प्रत्येक एक मूळ उद्देश. माझी मिसेस पण आहे आता डॉक्टर सविता, आता आहेत, आजच जॉईन झाल्यात त्या. ओके. तर सतत शोध. आणि शोध कशासाठी की जे समोरचे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सला होणारा त्रास कसा कमी करता येईल, किती कमी करता येईल, काय काय करता येईल. मग ते ॲलोपॅथी सिस्टम असेल, आयुर्वेद असेल. म्हणजे अगदी मी होमिओपॅथीचा पण अभ्यास केला. माझं तसं शास्त्र डायरेक्टली नाही आहे, पण पहिल्यांदा होमिओपॅथीची पुस्तकं म्हणा किंवा ते काही ते बॅनर्जी प्रोटोकॉलचं पुस्तक आहे, त्या मिसेस डॉक्टर होमिओपॅथिक आहेत त्या. तसंच सतत शोधत. मग असं काय आहे, तर माझ्याकडे बरेच पेशंट्स आमच्याकडं कॅन्सरचे यायचे ओझोन थेरपीसाठी. तर द्यायचो आम्ही, रिझल्ट मिळायचे, पण अल्टिमेटली ते नाही मिळत होतं. इव्हन कॉस्मेटॉलॉजीचं सेंटर. ओके. मग असं काय आहे जे आपण शोधू शकतो की मग त्यानंतर मग सुजोग थेरपी सापडली. आणि सुजोग थेरपीचे कोर्स करत असताना असं समजलं की प्रोफेसर त्यांच्या शेवटच्या काळामध्ये असंच कानावर पडतं ना टीचरांच्याकडनं, मी जसं तुम्हाला स्टोरी सांगतोय तसं, ते स्माईल करायला लावायचे आणि पेशंट बरे व्हायचे. ठीक आहे म्हटलं, सुजोग एक ठीक आहे, ॲक्युपंक्चर आहे, काहीतरी प्रोसेस आहे. स्माईल करून थोडंच कोण बरं होतंय. दॅट्स माय डाऊट. ओके. जसं तुम्हाला पण कधीतरी प्रश्न पडत असणार की मुद्रा करून खरंच बरं होतंय, स्माईल करून थोडंच बरं होतंय. दॅट इज माय कॉन्शियसनेस. असं थोडंच आहे. पण ठीक आहे, एक नाव प्रोफेसर ज्यांनी सुजोग दिले आणि त्यांनी ट्रायोजन स्माईल मेडिटेशन दिलंय म्हटल्यानंतर काहीतरी असणार आहे. मग पंकज सरांची भेट झाली, मग त्यांचा कोर्स केला. मग समजलं की नाही, हे एक वेगळं आहे डायमेन्शन. तर त्याच्या अगोदर म्हणजे पंकज सरांना भेटायच्या अगोदरच प्रोफेसरांचे जवळपास सगळे बुक्स मी ऑनलाईन मागवले होते आणि त्याचा पहिला अभ्यास चालू केला. ओके. नंतर मग पंकज सरांची भेट आणि मग त्या पद्धतीने चाललं. मग समजलं की स्माईल मेडिटेशन इज नॉट फॉर ओनली द हिलिंग, इज द जर्नी टुवर्ड्स द परफेक्शन. मग ब्रह्मसूत्रमध्ये काय सांगितलंय, ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय, मग हळूहळू तो प्रवास. त्याच्यामध्ये आम्हाला दोघांनाही आमचे जे आश्रमचे
अमृतानंद महाराज है ना, ते नंतर आम्हाला समजले की ते आमचे क्लासमेट्स होते 12वीला. ओके. क्लासमध्ये असं काहीतरी म्हणजे हे होतं. माझे नाही, मॅडमांचे क्लासमेट होते ते क्लासमध्ये काहीतरी. तर पण त्यांनी आश्रम, मग त्यांचं सानिध्य, मग त्यांच्यातनं काही मार्गदर्शन, त्यांच्याकडून मला ग्रंथांची नावं कळाली, दासबोध कळाला. अगोदर माहित नव्हतं हे काय. दासबोध काय असतो, ज्ञानेश्वरी काय असते. वारकरी संप्रदायाचं घर आहे आमचं, म्हणजे आजोबापासून. आजोबांनी म्हणजे दत्तांची भक्त आहेत आणि पंढरपूरचे वारकरी संप्रदाय. आमच्या आजी माळ आहे. माळ परंपरा माहिती आहे ना? माळ असते ती आहे. कदाचित त्यांची पुण्याई असेल, त्यांनी काहीतरी बीज रोपण केलं असेल आणि मग ती पुढं येत असते. तर मग हळूहळू ते मग प्रवास, मग समजलं की एकच आहे की स्वतःचं रिअलायझेशन हे स्वतःच करू शकतो. गुरु सुद्धा एका लेवलपर्यंत काम करू शकतो. त्यामुळं तुम्ही म्हणाल तर पंकज सर किंवा गुरूंची भेट ही मेटाफिजिकल लेवलला आमची असते. फार फिजिकली आम्ही भेटतोय किंवा असं काही नाही. पण एक्झॅक्टली त्यांना काय सांगायचंय, काय शिकवणार आहेत, इथपर्यंत ते पुढच्या क्लासेसमध्ये ते तोपर्यंत आपण कनेक्ट होत असतो. पण तुम्हीही कनेक्ट व्हा पुढं हळूहळू. ओके, त्या पद्धतीने आहे. तर ही जर्नी आहे, स्पिरिच्युअल जर्नीकडे चाललोय आपण. परफेक्शन स्थिती अवस्था काय आहे, आणि मग स्वतः जायचंच आहे. मग स्वतःबरोबर इतरांना पण घेऊन जाऊ. मग उरई कांचन. उरई कांचनला मी 2000 साधारणतः सेकंड इयरला होतो. 2006-07 आलो होतो. त्यावेळेला एक कॉलेज ग्रुप होता ना आमचा. असंच टाइम, म्हणजे आमची व्हिजिट होती. त्यावेळेला माहित होतं की उरई कांचन सारखं एक आहे. मग आता पुण्यामध्ये यायचं तर पुण्यामध्ये कुठं काय करता येईल आपल्याला, ऑपॉर्च्युनिटी कुठं मिळेल. तर जस्ट मी उरई कांचन मध्ये आलो. पहिल्यांदा तर काय अलाउड नव्हतंच. त्यांनी म्हटले की नाही, आपल्या इथं सगळं बिझी शेड्यूल आहे आणि ते काय सक्सेसफुल नाही होणार. तरी सुद्धा म्हटलं एखादं व्याख्यान ठेवा. एखादं व्याख्यान ठेवल्यानंतर मग पेशन्सनी त्यांना फॉलोअप दिला की हे आवश्यक आहे. मग अभिषेक सरांचा फोन आला की तुम्ही आम्हाला जॉईन होताय का, बघा तुम्हाला वेळ. मग मग हळूहळू ती प्रोसेस चालू झाली आणि मग तुम्ही भेटत गेलात सर. दॅट इज द प्रोसेस. किती वर्ष आणि आता झाली आपल्याला उरळी अजून कांचनला? उरळी कांचनला किती वर्ष झाली? आता हे 3 वर्ष होईल. हा हा. 3 वर्ष कंप्लीट होतील. 3 वर्ष कंप्लीट होतील कन्सल्टेशन्सला. आणि तिथून खूप मोठा सपोर्ट आपल्या स्माईलच्या स्प्रेडिंगसाठी मिळाला. नाहीतर एवढं शक्य नाहीये. इकॉनॉमिकली आणि ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ना. शेवटी कुटुंब आहे, फायनान्शियल स्टेट्स आहे. जनरल प्रॅक्टिस किंवा बाकीची प्रॅक्टिस सोडून हे एक ग्राउंड लेवलला काम करणं, आश्रमकडून खूप चांगला सपोर्ट आपल्याला मिळाला, अजूनही मिळतोय. आणि मग हळूहळू आपण डेव्हलप करतोय या सगळ्या गोष्टी. तुम्ही त्याच्यात इम्पॉर्टंट स्माईलचा रोल प्ले करायचा आहे सगळ्यांनी. ओके. आणि तर हे बरेच शिकायला कधी लागलात सर तुम्ही? म्हणजे पुस्तकं वाचणं जे तुमचं सगळ्यात पहिले चालू झालं स्माईल ओरिजिनची? साधारणतः मलाही आठवत नाहीये. साधारणतः तरी सुद्धा कोविडच्या पहिला. कोविड कधी होता? 18-19. 18-19. मला वाटतं 2016-17च्या दरम्यान असेल. 17च्या दरम्यान. 16-17च्या. मार्च 20 होतं. 20 ना? हा, मार्च 20. 17च्या आसपास मला आठवते. 2017च्या आसपास. म्हणजे मला आठवतंय की थर्ड स्टेज केली मी कोविडच्या, आणि त्याच्यानंतर कोविडचं लॉकडाऊन चालू झालं. त्याच्यानंतर एक 2-3 महिन्यात लॉकडाऊन चालू झालं. थर्ड काय केलं? थर्ड स्टेज. त्या स्टेजेस आहेत पंकज सरांच्या. 3rd, 4th, 5th अशा स्टेजेस आहेत सगळ्या. लेवल 1, लेवल 2 अशा हो, ओके. मुद्राज मध्ये. आणि आता आपण जे केलेलं आहे ते स्माइल मेडिटेशन. पंकज सरांचं काम हे थोडंसं डिफरंट आहे, आपलं काम हे डिफरंट आहे. पण काम हे सेमच आहे स्माइल मेडिटेशन. डिफरंट म्हणजे काय? नाही, त्यांचा एक वेगळा रोल आहे, आपल्याला एक रोल सिस्टमने वेगळा दिला. त्यांना डॉक्टर दिगंबर माही सारखी लोक तयार करायचे, तो रोल आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या डायमेन्शनला रोल त्यांचा आहे. आणि आपल्याला परत त्या डायमेन्शनला, म्हणजे
दॅट इज द स्पिरिच्युअल स्माइल स्प्रेडिंग आहे. हिलिंग एक भाग आहे आपला. स्माइल बर्थ कन्सेप्ट आहे, स्माइल लास्ट मोमेंट कन्सेप्ट आहे. दॅट इज द थिंग. म्हणजे होल लाईफ कशी आनंदमय जगायचंय. तर एक्सपेक्टेशन्स आहेत आपल्या पण न्यूट्रो स्माइल लाईफ फाउंडेशनचे तुमच्याकडून. तुम्ही हळूहळू या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. आणि लोकांना आता सध्या खूप गरज आहे याची. म्हणजे समाजापुढे फार अवस्था आहे, लोक बिथरलेली आहेत, मन स्थिर नाही आहे आणि त्याच्यामुळं आजारांचं प्रमाण आहे. तर हे आपल्याला गाईड करण्यासाठी हे तुम्हाला आहे. आता तुम्ही जे ऑफलाईन ऑनलाईन आता सध्या करतायत, म्हणून हा सिलेबस कदाचित पुढे जाऊन खूप म्हणजे वेगळ्या लेवलला येईल. म्हणजे एक एक टॉपिक हा वेगळा येईल. इतकं डिटेल कदाचित इनिशियल कोर्समध्ये नाही होणार. फक्त तेवढंच बोललं जाईल. ठीक आहे, एखादं बॉडी लेवल, बॉडी स्माइल मेडिटेशन मध्ये बॉडी वर होईल, माइंड वर होईल, एक 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 टॉपिक होत जातील ते. असं होईल. आणि ते तुम्हाला लीड करायचे. एक जरी टॉपिक घेऊन याच्यावर काम चालू केलात तुम्ही, तर बऱ्याच गोष्टी डेव्हलप होऊ शकतात. फार काही मोठी जर्नी नाही आहे, पण चालू आहे. ओके. थँक्यू. काही रिअलायझेशन्स आहेत, ते बोलीन मी कधीतरी. जे सगळ्यात महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी संतांचं दर्शन त्यांच्या इच्छेने झालेलं आहे. ओके. म्हणजे हे नंतर मला रिअलाइज झालं की अरे मी इथं का आलो अचानक. ओके. म्हणजे अगदी गगनगिरी महाराजांनी म्हणजे माझा सर्च कशासाठी असतो आता, प्लेस शोधण्यासाठी. म्हणजे शिबिरांना स्पिरिच्युअल प्लेस, पण ते निमित्त काढतात आणि ते बोलवून घेतात. गगनगिरी महाराजांच्या बाबतीत तसंच झालं की त्यांनी बोलवून घेतलं, तर ते प्लेस तर नाही तिथं, काय तो ऑप्शन नव्हता, पण त्यांनी कोपोलीला तर त्यांनी थोडस एक 5 मिनिटाचं ध्यान करून घेतलं माझ्याकडे. असे काही खोपोलीचा फार सुंदर आश्रम आहे तो. फार गर्दी आहे, खूप हा. गर्दी आहे. गर्दी खूप आहे. असं आहे. काय खूप आहे? भीड गर्दी जास्त असते. हो. ओके. त्यामुळं तर बरेच आहेत असे अनुभव, शेअर करीन तुम्हाला. ओके. स्माइल डे. एक शेवटची प्रार्थना. म्हणजे काल तुम्ही एक उल्लेख केला होता की स्पिरिच्युअल खुंटा जर बळकट असेल तर म्हणजे सगळं बॅलन्स राहणार आहे. आणि तुमच्या क्लास जेव्हा चालू असतो तेव्हा हा खुंटा एक फिक्स असतो. आता आजपासून क्लास संपणार आहे, तर हा खुंटा म्हणजे मन भरकटायला नको, असं प्रार्थना करून संपूया. ओके. जनरली पसायदान म्हणूया एक जस्ट. हो, नक्की. कुणाला येतं छान? माधवी, तुम्हाला येतं? मला येतंय. मला छानपैकी तुम्ही म्हणत राहा थोडस, बाकीचे मनातल्या मनात म्हणू शकता. ओके. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, तया
चला चला स- अल्पतरू चला सर्वते आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन भेट तू भूता रे आण ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दानपसाओ येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला सुखिया झाला. हा ओके. आज विश्व शांतीची गरज आहे ना सगळ्यांना, म्हणून आज पसायदान फार महत्वाचं आहे. संतांचं सानिध्य फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, फक्त आपण तिथंच थांबून नाही चालणार, तर आपल्यातला जो संतत्वाचा गुण आहे तो आपल्याला ऍक्टिव्हेट करावा लागेल. त्यासाठी हे स्माइल मेडिटेशन. आपल्यातला संतत्वाचा गुण, त्या संतत्वाचा गुण प्रत्येकात आहे. प्रोफेसरांचं सेंटेन्स आहे, एव्हरीवन इज कनेक्टेड विथ दॅट कॉन्शियसनेस. तर आपण तो गुण ऍक्टिव्हेट केला की आपण सफरिंग फ्री होऊ आणि ह्या दुनियेला पण आपण सफरिंग फ्री होण्यासाठी मदत करू शकतो. ओके. स्माइल डे, स्माइल एन्जॉयमेंट अँड स्माइल.